नमस्कार, मी अनंत घरत, शिवसेना प्रसिद्धी प्रमुख. पुणे शहरात सध्या खासदार मुरली मोहोळ यांच्या माध्यमातून खासदार चषक होतोय आणि क्रीडा विभागाने त्यासाठी चांगल्या पायघड्या घातल्या. माझं असं म्हणणं आहे, खासदारांसाठी हा जो कार्यक्रम होतोय हा अत्यंत चांगला आहे, पण आम्ही गेले अनेक महिने एका विषयासाठी भांडतोय, तो म्हणजे सनस क्रीडा मैदान. या मैदानावर 10 वर्षाच्या खालील मुलांना जी ग्राउंडने बंदी घातलेली क्रीडा विभागाने, ती बंदी उठवावी. गेले अनेक महिने झालं पालक त्यांच्या मुलांना घेऊन क्रीडा विभागाच्या दारी येतात ते, पण त्याच्यावर काही शून्य काम झालेलं नाही. पण खासदार चषकमध्ये तुम्हाला सांगताना मला आश्चर्य वाटतंय, 10 वर्षाच्या खालच्या मुलांना जर मैदानावर बंदी आहे, तर खासदार चषकमध्ये 8 वर्षाच्या खालच्या मुलांना खेळण्यासाठी घेतलेले. म्हणजे खासदारांचा कार्यक्रम आहे म्हणून त्यांना पायघड्या, आणि जे स्थानिक पुणेकर आहेत त्यांना तिथे एंट्री नाही. हा निर्णय अत्यंत चुकीचा झालेला आहे. सणस मैदान हे तिथल्या स्थानिक नागरिकांसाठी, क्रीडाप्रेमींसाठी, या सगळ्यांसाठी उपलब्ध असावं असं आमचं म्हणणं आहे. त्यामध्ये कुठलंही राजकारण नसावं. मग असं असताना खासदारांना वेगळा न्याय आणि स्थानिक पुणेकरांच्या मुलांना वेगळा न्याय, असं कसं काय? आता क्रीडा विभागाला आम्ही चर्चा केल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे, तिथं जी खेळायला मुलं येणार आहेत ती ऑलरेडी चांगल्या पद्धतीने शिकलेली मुलं आहेत किंवा ती स्पर्धेसाठी तयार झालेली मुलं आहेत, म्हणून त्यांना आम्ही तिथं देणार आहोत. पण मला एक गोष्ट सांगा, जर आमची मुलं ग्राउंडवर गेलीच नाही, तुम्ही त्यांना 10 वर्षाच्या खालच्या मुलांना ग्राउंड उपलब्धच करून दिलं नाही खेळण्यासाठी, तर ती तयारच होणार नाही ना. आत्ता स्कूल ऑलिम्पिक येते, अनेक छोट्या छोट्या स्पर्धा येतात. ही खासदारांची आत्ता स्पर्धा आहे. अशा पुणे शहरात, पुणे जिल्ह्यात, महाराष्ट्रात खूप स्पर्धा होतात. या स्पर्धांना जर स्थानिक मुलंच तयार झाली नाही तर कसं होणार? म्हणजे मुलं तयार होऊनच द्यायची नाही आणि कुठले तरी थोडक्यात एकमेकांच्या प्रशस्ती पत्रकावर मुलांना आतमध्ये घ्यायचा हा प्रकार आहे. गोरगरिबांची मुलं कधी खेळणार? ती सक्षम कधी होणार? 10 वर्षापर्यंत त्या मुलांनी काही घरात बसायचं का? मोबाईलची खेळायचं का? क्रीडा विभागाचा हा भोंगळ कारभार एकदम चुकीचा आहे. शिवसेना म्हणून आम्ही याला विरोध करत आहोत. शिवसेनेने या विषयामध्ये आम्ही पत्र दिलेलं आहे. लवकरात लवकर ह्याच्यावर मागणी झाली पाहिजे. क्रीडा विभागाच्या उपायुक्तांना आम्ही या विषयावर भेटलेलो आहे. त्यांनी लवकरात लवकर निर्णय द्यावा, अन्यथा शिवसेना म्हणून आम्हाला या विषयामध्ये आंदोलन घ्यावे लागेल.